वाट पाहायची या. चालू करो जल्दी जल्दी. अंपायर जल्दी चालू करिए. येस धन्यवाद. चला सामना लवकर लवकर स्पीडअप करा विनंती असेल. अजून आपल्याला 3 मॅच यानंतर खेळवायचे आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. धावचीची संधी आहे. धावचीची संधी आहे आणि ती संधी मात्र हे फलंदाज झालंय बाद. थोडस फनी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं पण नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागते. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट गमवावी लागते. नवीन फलंदाज नक्कीच सलामीवीर स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इरफान. त्या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागतं. जास्त जीवनदान मागात पडलेलं नाहीये. आता मी विचार करतोय फलंदाज तयार होतो. कोलबा टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला वारंवार पाहायला मिळते. ट्रॉफी की अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. टफ फॉर्मॅट नक्कीच आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. जसं जसं सेमीफायनल मध्ये आपण पदार्पण करू तसे तसे सामन्याला कलाटणी देण्याचे वेळोवेळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचा क्रिकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. लिडिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चान्स नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. गवताला गवस निघाला. चेंडू जातोय सीमारेषा पार. दाबा मिळतोय 4. चेंडू होतोय फरार. येस टीचर. नक्कीच आपल्याला प्राप्त होत्या. जर तरी आपण विचार करतोय तर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. पण आता मात्र फील्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. फील्ड मध्ये चेंजेस अशा प्रकारचे आहेत की पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट जो आहे तो डीप पॉइंट घेतला जातो आणि थर्डमॅनचा खेळाडू नक्कीच त्या जागेवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र चांगला चेंडू चांगली लाईन येतो. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला गेला होता. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या धाव्याने फलक जाऊन पुढे पोहोचेल ते म्हणजे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी शिल्लक असेल. या षटकाचा जर आपण हरेशचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7च धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. महत्वाचा चेंडू याच्यामध्ये असेल आणि जर आपण नक्कीच डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच होत्या आणि नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण 100 फोर्स या टुर्नामेंटच्या कंप्लीट झाल्यात. आता मी सगळ्या बॅट्समनचं देखील तितकंच कौतुक आहे. 100 चौकार या टुर्नामेंट मध्ये लागले गेल्यात आणि 30 सिक्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. कौतुकास्पद आहे. जेव्हा विस्फोटक फलंदाजी अशा प्रकारची होत्या त्यावेळेला नक्कीच मनाला फार आनंद होतो आणि आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून नक्कीच सर्व डॉक्टर्स आज आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. दुर्मिळ असं दृश्य पण नक्कीच आपल्याला बदलापूर नगरीमध्ये अशी स्पर्धा नक्कीच होणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळलाय. आता मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. नक्कीच त्या ठिकाणी 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव एकवटण्यामध्ये यश संपादित झाला.
विनंती असेल तो माईक बंद करायचा. हॅलो. नक्कीच विनंती असेल तो माईक बंद करायचा, विनंती असेल. धन्यवाद. आणि 15 धावांची स्थगिती धावफलकावरती आपण विचार करतोय. 16 धावांची स्थगिती. आता खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. यस, चांगला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडीशी टसन नक्कीच त्या ठिकाणी इथे डोळ्यात डोळे घालून, ज्या वेळेला पेसर मात्र नक्कीच डोळ्यात डोळे घालून बघतो डॉट चेंडू नंतर त्रिफळाचित केल्यानंतर ती झलक मात्र वेगळी असते. आणि नक्कीच विनंती असेल सामना लवकरात लवकर थोडासा स्पीडअप करा, जेणेकरून आपल्याला उर्वरित 3 महत्वाचे सेमीफायनल्स खेळवायचे आहेत. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फुलटॉस चेंडूवर इथे मात्र प्रहार चढवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4. चेंडू होतोय फरार. येस टीच्या. चला सामना स्पीडअप करा. दुसरा चेंडू अंपायरकडे असेल तर तो नक्कीच प्रदान करायचा. आणि निर्णायक सामना असेल. कोणता संघ इथे सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि कुठच्या संघाचा इथे गाशा गुंडाळला जाईल, कुठच्या संघाला ते सेमीफायनलचं तिकीट मिळेल आणि कुठचा संघ इथून पुढे माघारी परतेल, कोणासाठी इथे मात्र सेमीफायनलचे दरवाजे खुले होतील. आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय बाउंड्री लाईन वरती. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फलंदाजाला इथून माघारी परतावं लागतंय. एस डी जय. मध्ये पटकन यायचा. बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येस, सामनाला नक्कीच यायाला पाहतोय आपण आणि एका बाजूला जावेदला पाहतोय. दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला लीडिंग घ्यायचा. येस, पंचाकडे अपील असेल. येस, एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच प्रस्थापित होईल आणि 21वा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जातील भिवंडी या संघाच्या. तर दुसऱ्या बाजूला शापूर संघ एक मातब्बर संघ म्हणून या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना आपल्याला पाहतोय. शापूर संघ 21वा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. उर्वरित 7 चेंडूंचा इथून पुढे खेळ शिल्लक असेल. खोलवा टप्प्याचा चेंडू उंच उंच उडावला. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. उंची जास्त होती, लांबी कमी होती. उंच टोला आसमानी लगावला होता पण सरळ लँड झाला तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज इथून माघारी परततोय. एस टीच्या. यस, धन्यवाद. जर आपण पाहतोय इथून पुढे चांगले षटक अद्याप प्रवीणच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. षटक या ठिकाणी समाप्त होईल. 8 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील बाद केल्या. आपण अमोलला पाहतोय. अमोल इथे मात्र नक्कीच लाईन तर पाहावी लागेल. चेक केली वाईड. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. चेंडू
सीमारेषा पार धावा मिळते 6 षटकार. यस टीचर. षटक आहे, कुटाकुटीचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. चांगला फटका आहे. कॅच ड्रॉप चालू आहे. कॅच ड्रॉप चालू की मॅच ड्रॉप चालू आहे या ठिकाणी नक्कीच. कारण इथून पुढे जर त्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर नक्कीच मनामध्ये हेच झोंबेल. कारण जर आपण विचार केला तर नक्कीच कॅच ड्रॉप झाली आणि 29 धावा फलकावरती नक्कीच नोंदवला गेल्यात. बॅटची करा लागल्या. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. 30 धावा फलकावरती आपण पाहतोय. नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न. धावचीची संधी आहे. यस धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. विकेटचा झालाय पतंग. फलंदाज माघारी परतोय. यस क्या इज बॅक टू द डगआउट. एकतीस धावा फलकावरती आता नोंदवलं. उर्वरित दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्की शिल्लक असेल. उर्वरित शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. नक्कीच त्यानंतर फिल्डिंग देखील भिवंडीला विनंती असेल लवकरात लवकर सजून घ्यायचे, तयार राहायचा. या ठिकाणी नक्कीच आपल्याला बॅट हातातून सुटले. आपण धावशीटच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाद करता आलेला नाहीये आणि वाईट +1 2 धावा नक्कीच बोनस. या 2 धावा नक्कीच असतील. 3 वर 3 33 धावा धावफलकावरती नोंदवला गेला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. थोडस महागडं ठरतंय हे षटक कारण अद्याप उर्वरित 2 चेंडूंवर एक मोठा फटका आला. तर नक्कीच पाहावं लागेल. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. धावचीची संधी आहे. यस फलंदाज झालाय बाद. विकेटचा झालाय पतन. यस डीचा. चला लवकर आउट झालेला जो फलंदाज आहे थोडस लवकर बाहेर या मैदानाच्या, विनंती असेल. येस पंच लेट्स प्ले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत 4-4-4. यस षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आपण विचार करतोय. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आव्हान असेल ते म्हणजे 39 धावांचं. इथून पुढे या 39 धावा 24 चेंडू मध्ये कशा प्रकारे बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल प्रतिस्पर्धी संघ शापूर याच्या बाजूने आणि भिवंडी संघ तुम्हाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. यस नवीन बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा जर आपण विचार करतोय ओव्हरचा तर 17 धावा शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात.
नक्कीच आयोजन कमिटीला विनंती असेल वॉटर प्रोव्हाइड करायचे अंपायर साठी. आयोजन कमिटीला विनंती असेल की अंपायर साठी नक्कीच लवकरात लवकर वॉटर प्रोव्हाइड करायचं. चला सलामीवीर फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सलामीवीर फलंदाज शापूर संघाचे लवकरात लवकर कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नम्रतेची विनंती असेल. शापूर संघाचे सलामीवीर फलंदाज. नक्कीच पाणी द्यायचं आणि सलामीवीर फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. यस पहिल्या चेंडूवर त्रिफळा चित केले. फलंदाजाला माघारी परतवलाय. दांडीगुल आणि दांडीगुल फलंदाज झालाय बाद. यस टीचर. पाठवायचा विनंती असेल. शापूर संघाचा 12वा खेळाडू. मला वाटतं शहापूर टीमला मॅन ऑफ द मॅच नाही चालणार. मॅन ऑफ द मॅच नाही भेटणार असं वाटतं. काय त्यांचा प्लेअरच नसतो. कैच को नहीं पकड़ा सर तो? हाँ? कैच किसने पकड़ा? कैच उमेर. बॅटची कडा घेलची संधी आहे. नक्कीच पण एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. इरफानला आपण पाहिलं नक्कीच धाव त्या ठिकाणी 7 धावा फलकावरती. इथून मोठे फटक्या षटकार आणि चौकारांची भाषा या ठिकाणी बोलावी लागेल. अद्यापही एकेरी दुहेरी धावा घेऊन चालला नाहीये. किशोरला पाहिलं एका चेंडूमध्ये 1 धाव. अमोलने अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. अमोलला फलंदाजी करावी लागेल. हा फटका चांगला लाजवाब स्ट्रोक आहे. हा चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड किती जरी तिथे थांबणारी असली तरी हा चेंडूला मात्र अडवू शकणार नाहीये ना फलंदाज ना आउटफील्ड. चेंडू जातोय 4 च्या दिशेने. धावा मिळत आहेत पुनश्च एकदा 4-4 आणि 4. एस टी. हा फटका लाजवाब आहे. स्ट्रेट आहे
पण सरळ हातामध्ये आहे. फलंदाजाला इथून माघारी परतावं लागते. अमोलने एक चौकार मारल्यानंतर षटकार मारण्याच्या झोक्यामध्ये आपली विकेट मात्र धोक्यात टाकली आणि फलंदाज मात्र इथे माघारी परततोय. अनदर विकेट डाउन. बडी मछली जाल में बिग फिश टू दी डगआउट. यस टीचर. नक्कीच निर्णायक षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. गोलंदाज उमेरच्या माध्यमातून चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, अतिशय भन्नाड वेग, तेच तर्रार गोलंदाजी. नक्कीच अप्रतिम या ठिकाणी षटक हाताळलं जात आहे. षटकात पहिला चेंडू जरी असला तरी पण रणनीती मात्र या ठिकाणी साफ केली. मी गुड लेंथवरच चेंडू फेकले तर मात्र कमीत कमी धावा या ठिकाणी मी खर्च करू शकतो. परत एकदा त्याच झोन मध्ये चेंडू फेकला गेला होता, पण आता मात्र बॅटची टॉपेज लागून चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 12 या आकड्यावरती आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 10 चेंडू आणि 27 धावा. समीकरण थोडस महागड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक चेंडूवर सरासरी मात्र या ठिकाणी वाढत चालली आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव 1 मिनिटामध्ये या संपादित झालाय. कॉलिंग मध्ये मिसकम्युनिकेशन आणि फलंदाज झालाय बाद. मिसकम्युनिकेशनचं या ठिकाणी मात्र काही चाललं नाहीये आणि फलंदाजाला इथून माघारी परतावं लागतं. 1 more विकेट डाऊन. 7वा गडीगार, 6वा गडीगार. जस्टिच्या बॅट्समन थोडस लवकर माघारी या. या ठिकाणी नक्कीच चौकाराच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर नक्कीच जीव धोक्यात द्या आणि फलंदाज या ठिकाणी नक्कीच झालाय बाद. विकेटचा झालाय पतन. अनदर विकेट डाऊन. 7वा गडीगारात. कॅचची संधी नाही या नोमान्स लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल, वंटप अडवला जाईल. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. चांगला थ्रो त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण बदलला. समीकरण आता मात्र असेल ते म्हणजे उर्वरित 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 7 चेंडू आणि 24वा.
हे षटक फार महत्वाचं होतं, चांगल्यारीत्या हाताळलं गेलं. जितकं महत्वाचं तितकी जास्ती जबाबदारी होती. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, एकच साव त्या ठिकाणी एक वडली जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, त्या ठिकाणी एक साव. पण आता एकेरी दुब्बिरी धावेने काही होणार नाही. इथून पुढे मात्र चौकारांशी भाषा बोलावी लागेल. षटकारांचा इथे आलेख चढावा लागेल. उंच उंच मनोरे जे उभे केले होते प्रतिस्पर्धी संघांनी, त्याला मात्र आता इथे पाडावे लागतील. जर तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचायचा तर मात्र हे धावा चेस करावे लागतील, नाहीतर मात्र आता तुमचा घाशा गुंडाळला जाईल. म्हणतात ना, जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. आणि इथे मात्र जर विचार केलात तर अजूनही सामना संपलेला नाही. मॅच ऑन आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा युनिट संघ एक जुटीने मात्र खेळेल तोपर्यंत मॅच ऑन असेल. मॅच बॅलन्स आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बॉलर कौन है? डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच पूर्णपणे झुकत असताना नक्कीच आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते म्हणावं लागेल. हा चेंडू फार महत्वाचा होता, मोठा फटक्यासाठी. फुलटा चेंडू आहे, सरळ खेळला, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर जीव धोक्यात जाऊ शकतो. पण नक्कीच चार चेंडू आणि 21 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतात. वाईटचा इशारा आला. चला, वाईट जास्त फेकू नका. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. वेळेचा विचार करा. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, झेल झालाय ड्रॉप. चौकारच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. काय षटकार आहे, षटकार आहे, याचा षटकार आहे. त्या ठिकाणी नक्कीच 3 चेंडू मध्ये 20 धावा असताना षटकार आलाय. 9चा वर जर षटकार आला तर मॅच ऑन होऊ शकते. 2 चेंडू मध्ये 14 धावा त्या ठिकाणी नक्कीच बनवायच्या. 9 चेंडूवर षटकार आला. मॅच अजूनही संपलेली नाही. मॅच या ठिकाणी ऑन आहे. ऑन प्रॅक्टिकल तर नक्कीच मुमकिन नाही आहे, ऑन पेपर तर मुमकिन नाहीये. पण या ठिकाणी एखादा वाईट, एखादा पंजा जर खुलला, एखादा नो जर आला तर मॅच ऑन होईल. फटकार देखील चांगला आहे, पण अजून एक झेल त्याच क्षेत्रामध्ये ड्रॉप झालाय. बाउंड्री लाईनवर ठेवण्यामध्ये यश संपादित केल्या. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक असतील. सामन्यामधील 1 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 13 धावांची. नक्कीच पुढील 2 सामने सेमीफायनल 3-3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायच्या. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला, सामना जिंकला भिवंडी संघाने. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर प्रतिस्पर्धी संघाने लावून घ्यायचा. यस, दिस कॉल युनिटी. प्रॉपर जसा सामना संपला तसं मात्र पूर्ण संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बाद असेल. चला, सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचे आहेत. जिंकलेला संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भिवंडी संघ. वेल प्लेड शापूर, तुम्ही आलात एवढ्या दूरवरून या स्पर्धेमध्ये, चांगला खेळ दाखवला त्याबद्दल नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. शापूर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या स्पर्धेची आठवण या ठिकाणी कलेक्ट करायची आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जुने. 3 विकेट पहिल्या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केले आणि फक्त 2च धावा